उद्या गोकर्णला जरी जायची वेळ आली तर पक्षासाठी त्या ठिकाणी भाऊ जायला मी तयार राहणार आहे. अपेक्षित नसताना सुद्धा मी या सभेला आलो. लेकीच्या काळजीपोटी आलो, पोरीच्या काळजीपोटी आलो. आज माझी पोरगी मी तुमच्या पदरामध्ये टाकतो. आणि भाऊंनी मला सांगितलं की संजना तुला दर्शनाच्या प्रचाराला यायचंय, एक कॉर्नर सभा आहे, त्या कॉर्नर सभेला यायचंय. आणि इथे आल्याच्या नंतर ही कॉर्नर सभा नसून दर्शना ही तुझ्या विजयाची सभा आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कारण मी 2003 पासून भाऊ कन्नड सोयगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे. मी जिल्हा परिषद लढले, मी विधानसभेची निवडणूक लढले, पण माझ्याही सभेला एवढी लोक नव्हती तेवढी आज दर्शनाच्या सभेला या ठिकाणी लोक आहेत. याचा अर्थ की लोकांच्या मनामध्ये लोकांनी ठरवून घेतलेलं आहे की या ठिकाणी कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला मतदान करायचं. आज इथे येत असताना भाऊ मला खूप लोकांची फोन आली की ताई तुम्ही जालन्याला प्रचाराला जाणार, ताई तुम्ही जालन्याला प्रचाराला येत आहेत. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की आज मी जालना शहरामध्ये या ठिकाणी प्रचाराला येते. परंतु माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार आहेत की प्रथम प्राधान्य हे पक्षाला द्यायचं आणि पक्षाशी एकनिष्ठ राहायचं. त्याच्यामुळे पक्षाने आज जालन्याला काय पाठवलं, उद्या गोकर्णला जरी जायची वेळ आली तर पक्षासाठी त्या ठिकाणी भाऊ जायला मी तयार राहणार आहे. कारण या शिवसेना पक्षाने मला काय दिलं नाही याचं जरा गणित या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं तर रात्र पुरणार नाही एवढं या शिवसेना पक्षाने या ठिकाणी मला दिलेलं आहे. बाप म्हणला की लेकीची काळजी असते आणि बापाला लेकीपेक्षा कोणीच प्रिय नसतं हे तेवढंच सत्य आहे. या सभेला मी यावं अपेक्षित नसताना सुद्धा मी या सभेला आलो. लेकीच्या काळजीपोटी आलो, पोरीच्या काळजीपोटी आलो. आज माझी पोरगी मी तुमच्या पदरामध्ये टाकतो, माझी पोरगी मी तुम्हाला देतो. आणि मला खात्री आहे इथला प्रत्येक नागरिक आपली स्वतःची मुलगी समजून माझ्या या मुलीला, माझ्या या सर्व भावंडांना, निखिल असेल, अमोल असेल, पांगरकर ताई असतील, या सर्वांना तेवढ्याच ताकदीने स्वीकारतील. मी तुम्हाला फक्त मतदान दर्शनापुरतं मागत नाही. द्यायचं असेल तर सव्वालाही द्या, द्यायचं नसेल तर एकालाही देऊ नका, दुसऱ्याला देऊ नका. आपला संकल्प चौघाचा असला पाहिजे. आपला संकल्प चौघाला मिळाला पाहिजे. जेवढी मतं दर्शनाला मिळतील तेवढीच मतं पांगरकर ताईला मिळायला पाहिजेत, किंवा तेवढीच मतं निखिलला मिळायला पाहिजेत आणि तेवढीच मतं अमोल ठाकूरला या ठिकाणी उमदा तरुण कार्यकर्ता याला मिळाले पाहिजेत. 2-5 मतं कमी दर्शनाला भेटली तरी चालतील. पण अधिकचे मतं निश्चितपणे या मुलांना मिळाले पाहिजेत ही अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो. आणि मला खात्री आहे की मी दिलेली मुलगी तुम्ही सांभाळताल, तिला बळ देताल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून फक्त जास्त मला 2 मिनिटं फक्त बोलायचं होतं. संजना आली, मला आनंद वाटला, अभिमान वाटला. एक बहीण दुसऱ्या बहिणीसाठी उभा राहते आणि आता एक काका सुद्धा ज्या वेळेस गरज भासेल त्यावेळेस ताकदीने संजनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हा विश्वास सुद्धा या सभेच्या माध्यमातून संजनाला देतो आणि बापूंचा प्रवेश झाला असं जाहीर करतो.